नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे 19 फेब्रुवारी, शिवजयंती आहे आज. तर सर्वांना शिवजयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज शिवजयंतीचा असा प्रोग्राम आहे माझा. सकाळीच आज मी उठली आहे, लवकरच उठली आज, कारण सध्या मी झोपतच नाही, सकाळची झोपही येत नाही कामांमुळे. तर आता 10 वाजायला आलेत आणि आंघोळ वगैरे झाली. माझ्या मिस्टरांना मी ब्रेकफास्ट वगैरे दिला. राघवला झोपवलं, कारण राघवला झोपायलाच त्याने 8:30 वाजवले. रडत होता खूप. सो मग मी म्हटलं की तो झोपला की मग मी बाकीची कामं स्टार्ट करेल. तर मला आता देवपूजा करायची आणि मी म्हटलं आज देवघराची डीप क्लिनिंग करेल, कारण बरेच दिवस झाले मी देवघराची डीप क्लिनिंग केली नाही आहे. सो मी आज देवघराची डीप क्लिनिंग करेल. सोबतच आज विचार तर करते रांगोळी वगैरे काढेल बाहेर, कारण आज आहे शिवजयंती. आपल्यासाठी, महाराष्ट्रीयांसाठी हा एक सणच आहे. आज माझ्या मिस्टरांनी वर्क फ्रॉम होम घेतलं आहे, तर त्यांचं काम चालू आहे, त्यांना डिस्टर्ब नाही करणार मी. आणि मी हा नेस्टवरून आणलेला नवीन ड्रेस घातला, कारण सण आहे तर नवीन ड्रेस झालाच पाहिजे. तर मला साफसफाई वगैरे करून घेते आधी आणि मग त्यानंतर देवपूजा करते, कारण मी अजून साफसफाई नाही केली, कारण मी व्हिडिओ वगैरे एडिट करत बसले राघव झोपल्यानंतर. माझ्या मिस्टरांना नाश्ता वगैरे सर्व, त्यामुळे मग मला उशीर झाला. तर मी आधी साफसफाई करून घेते. रेग्युलर रुटीनमध्ये एक अर्धा पाऊण तास लागेल मला साफसफाई करायला. त्यानंतर देवपूजा वगैरे करेल आणि मग लागेल बाकीच्या कामांना. तर रांगोळी लगेचच काढून घेणार आहे, कारण राघव उठल्यावर मला काही करून देणार नाही. सो त्यामुळे आणि अशा प्रकारे इथे माझी क्लिनिंग वगैरे झाली होती आणि क्लिनिंग केलं की सगळी कामं झालेली आहेत असं फील येतो. तर ही किड्स रूम आहे आणि ही छोटी लिव्हिंग रूम आहे, ज्याच्यामध्ये डायनिंग टेबल वगैरे असतो, आणि तेही क्लीन केलं होतं सगळं. हॉल देखील मस्त क्लीन करून ठेवला होता, तुम्ही पाहू शकता. आणि थोडासा पसारा असतो, राघव खेळतो तर राघवचे टॉईज असतात इकडे तिकडे.
नमस्कार मंडळी, तर अशा प्रकारे इथे आहे वालपापडीची भाजी. एकदम साधं जेवण आहे आणि इथे मी बनवली आज चपाती. तर रात्रीच्या 2 भाकरी आहेत, सो 2-3 चपात्या बनवल्यात. गाऊ येईल आता, गाऊलाही जेवायचंय. तर आम्ही आता जेवण करून घेतो आणि राघव उठला, त्याला आंघोळ वगैरे घातली, तर तो आता मस्त खेळतोय. तर रात्रीची भाजी राहिली वाफ वड्याची, तर तीही गरम करते आता आणि पापड भाजते छान. तर अशा प्रकारे हे आजचं आपलं सिंपल जेवण. आणि वालपापडीची भाजी आम्हाला सर्वांना प्रचंड आवडते. तर चला जेवण करून घेऊयात, भूक लागली खूप. नमस्कार मंडळी, तर इथे अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे रेडी. तर मला ही आमटी प्रचंड आवडते आणि इथे आहे राईस ह्याच्यामध्ये. तर राईस आणि भाजी खाणार आहे आणि दुपारच्या 2 चपात्या राहिल्या, तर तेवढंच असणार आहे आणि बाकीचं आवरलेलं आहे सगळं. हॅलो, आणि आता वाजले आहेत 9:45. तर राघवला झोप आली असेल आता, कारण तो उठलाय लवकर 5:30ला वगैरे उठलाय झोपेतनं. 1 तास झोपला, 1-1.5 तास. तर मलाही झोप येते आणि गाऊ झोपली आहे कारण तिचं डोकं दुखत होतं खूप आल्यावरती, अबॅकसचा क्लास झाल्यावरती. सो मग तिला ऍसिडिटी झाली मे बी, सो त्यामुळे मग ती झोपली. तर तिला उठवलं नाही आम्ही, पुन्हा म्हटलं की झोपमोड होईल. आणि आजचा दिवस आमचा एकदम छान गेलेला आहे, हो ना बबली? तर आज आमटी बनवली होती मी वालपापडीच्या दाण्यांची. तर इतकी सुंदर झाली होती, मला खूप आवडते ॲक्च्युली. तर त्यामुळे मी म्हणजे पापडीची भाजी बनवताना, भाजी निसताना मी आवर्जून दाणे बाजूला काढून ठेवते.
तर असा होता आजचा दिवस. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.